ती रोकड घे पोरला इकडे पाठी स्लो झालीच पाहिजे मला पुढच्या वा बाजू कॅमेरा आले का बाजूला सगळे कॅमेरे पुढे जागा येऊ दे ना हो साईडला तिकडच गाडी लावून वरले ना वरले लेडीजला पुढे आपण बाजूला महिना घ्या बाकी सगळ्यांना पडेल मंगेश अप्पांच्या मारेकरांना अटक झालीच पाहिजे मंगेश अप्पांच्या मारेकरांना अटक झालीच पाहिजे अप्पाच्या मारेकरांना गर्दी नका करू जरा मागवा ना सगळे कम्फर्टेबल उभे राहू सगळ्या लेडीजला बॉम्बे आवाज जास्त मोठा येत नाहीये. अमर रे अमर रे अमर रे अमर रे मंगेश
मंगेश अप्पाच्या मारेकऱ्यांना अरे गुन्हेगारांना फाशी, अरे गुन्हेगारांना फाशी, अरे मारेकऱ्यांना फाशी, अरे हरामखोरांना फाशी झालीच पाहिजे, त्या नालायकांना फाशी, झालीच पाहिजे, अरे गुन्हेगारांना फाशी, झालीच पाहिजे. अमर रे अमर रे अमर रहे, अरे अमर रे अमर रे फाशीची शिक्षा, फाशीची शिक्षा, मारेकऱ्यांना शिक्षा, झालीच पाहिजे, मारेकऱ्यांना शिक्षा, झालीच पाहिजे, गुन्हेगारांना शिक्षा, झालीच पाहिजे, गुन्हेगारांना शिक्षा, झालीच पाहिजे. अमर रे अमर रे मंगेश अप्पा अमर रहे, अमर रे अमर रे मंगेश अप्पा अमर रहे, त्या नालायकांना फाशी, झालीच पाहिजे, त्या हरामखोरांना फाशी, झालीच पाहिजे, त्या नालायकांना फाशी, झालीच पाहिजे, त्या हरामखोरांना फाशी, झालीच पाहिजे, मारेकऱ्यांना फाशी. झालीच पाहिजे. हिरे पाहिजे पाहिजे हिरे सचिन निलंबित हिरे झालाच पाहिजे. एक मिनिट निलंबित केलाच पाहिजे, हिऱ्याला निलंबित केलाच पाहिजे, हिऱ्याला निलंबित केलाच पाहिजे, लोकांना अटक झालीच पाहिजे, लोकांच्या मुलांना फाशी झालीच पाहिजे, लोकांचा घर उद्ध्वस्त झालाच पाहिजे. अमर रे अमर रे अमर रे अमर रे मंगेश अप्पा अमर रहे, अरे मारेकऱ्यांना फाशी, झालीच पाहिजे, मारेकऱ्यांना फाशी, झालीच पाहिजे, हरामखोरांना फाशी, झालीच पाहिजे, नालायकांना फाशी, झालीच पाहिजे, गुन्हेगारांना फाशी, झालीच पाहिजे, गुन्हेगारांना फाशी. झालीच पाहिजे. अमर रे अमर रे मंगेश अप्पा अमर रहे, अरे अमर रे अमर रे मंगेश अप्पा अमर रहे, सुधागड फाशी, झालीच पाहिजे, सुधागड फाशी, झालीच पाहिजे, देवकरला फाशी, झालीच पाहिजे, देवकरला फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या बायकोला फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या बायकोला फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या मुलांना फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या नालायकाला फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या नालायकाला फाशी. झालीच पाहिजे. अमर रहे अमर रहे मंगेश अप्पा अमर रहे, अमर रहे अमर रहे मंगेश अप्पा अमर रहे, देवकरला फाशी, झालीच पाहिजे, देवकरला फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या नालायकाला फाशी, झालीच पाहिजे, देवकरच्या बायकोला फाशी, झालीच पाहिजे, देवकरला फाशी. झालीच पाहिजे. अमर रहे अमर रहे मंगेश अप्पा अमर रहे, यांना जाऊ दे आतमध्ये. अप्पा कालोखे क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण कोकणी शहरातून आपण पाहताय की मंगेश अप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक केलेले नाहीत त्या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन रायगड SP मॅडम यांना सुद्धा सर्वांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. मंगेश अप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण खोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी, हा माझा कार्यकर्ता, अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण खोपोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश अप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी, राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश अप्पा यांची पराजय त्यांच्या बसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा, हा कॅन्डल मोर्चा या ठिकाणी
आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुली सुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. संपूर्ण कुटुंब, त्याचे भाऊ असेल, त्याचा परिवार असेल, मंगेश अप्पांचं सगळं कुटुंब या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. मोठ्या संख्येने खोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व खोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश अप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेले नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी. आणि ज्या पद्धतीचं 26 तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जवळ 10 आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे. रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी SP मॅडम, आमच्या दलाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून 24 तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले, संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे, म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालोखे यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण खोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश अप्पांच्या सर्व मारेकऱ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जेव्हा आलते मंगेश कालोखे यांच्या कुटुंबियांना भेटायला तेव्हा आपण सोबत होतात. कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केलेली, नंतर ग्रामस्थांनी सुद्धा बाहेर फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करून फाशीची शिक्षेची मागणी केली होती. परंतु अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा हा वर्ग नाही करण्यात आला. काय बोलतो? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी अद्याप मान्य नाही झाली, जी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केली होती. फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात सुद्धा शिंदे साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल. परंतु आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जे जे आरोपी पूर्णपणे संपूर्ण या घटनेचा, या केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला नक्कीच आम्ही आमच्या निवेदनामध्ये सुद्धा म्हटलेला आहे आणि शिंदे साहेबांशी पुन्हा एकदा चर्चा करून SP मॅडमशी चर्चा करून DG मॅडमशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी चालवण्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळेच आग्रही आहोत आणि तसं सांगितलेलं आहे आणि मोक्का अंतर्गत सुद्धा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की रायगडचं पोलीस प्रशासन अतिशय सक्षमपणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपल्याकडे SP दलाल मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा तपास ज्या गतीने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीचा तपास या मंगेश कालोख्या क्रूरपणे झालेल्या हत्याकांडाबद्दल सुरू ठेवलेला आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे उर्वरित आरोपी सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल. तर राष्ट्रवादीचे बीडचे नेते वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेल्या टीममधून मारेकरी या ठिकाणी होता. तर ते राष्ट्रवादी कनेक्शनबाबत काय नक्की तथ्य आहे, काय बोलायचं? याचा पूर्णपणे तपास पोलीस अधीक्षक असणाऱ्या दलाल मॅडम या ठिकाणी करत आहे आणि तो आरोपी आता जेलबंद झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस डिपार्टमेंटकडनं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. परंतु आम्ही जी माहिती आतापर्यंत त्या महेश म्हणून ज्या आरोपीची घेतलेली आहे तो वाल्मिक कराडच्या पेजवर सुद्धा आहे. तो धनंजय मुंडेचं
मुलांच्या सुद्धा त्याचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्या वेबसाईटवर आहेत. आणि अशा पद्धतीने या आरोपीने मंगेशला ज्या पद्धतीने त्यांनी मारलेलं आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचा मोठा सहभाग आहे आणि म्हणून त्याला सुद्धा या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असं आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाची भूमिका या ठिकाणी मांडली होती, काय नेमकं? नाही, आज आम्ही कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि आता आम्हाला 10 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले आहेत. मला विश्वास आहे की पोलीस प्रशासनाकडनं उर्वरित राहिलेले आरोपी आहे यांची सुद्धा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून लवकरात लवकर त्यांना सुद्धा अटक केली जाईल आणि ते अटक झाली नाही मग आम्ही आमची दिशा ठरवू. थँक्यू सर. या या चला सगळं बाकी सगळे मागे तो वा थोडे मला समोर वा महिला सगळं बसले पत्रकारांनी पुढे सर्वांनी शांत बसा. आपण चर्चा करू नका. 5 मिनिटं मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय आपण चर्चा करू नका. मी मागं पुढं कशाला येत आहे मागवाना पुढं नका नाही 26 तारखेला कालोखे महिला भगिनींना विनंती आहे, कोणीही चुकीच्या इथं पोलीस स्टेशन आहे. आपण सगळ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं आपण भान सगळ्यांनी राखायचंय. आपल्याबरोबर पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे चुकीची काय कमेंट्स करू नका, जेणेकरून सगळ्या कार्यकर्त्यांना एक मिनिट कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय कोणीही या ठिकाणी चुकीची कमेंट्स करायची नाहीये. आपण न्याय मागायला आलेलो आहोत. न्याय जर आपल्याला मिळाला नाही तर मग आपण शिवसैनिक काय आहोत ते आपण दाखवून देऊ. मी सर्वांना काही ऐका, अजिबात बोलू नका. जेवढ्या घोषणा देत आल्या मी होतो साक्षीदार. तुमच्या सगळ्यांच्या भावना मी समजून घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर उभा आहे. 26 तारखेला मंगेश आप्पा कालोखे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या बदल्यात आपण सातत्याने आपण या ठिकाणी 26 तारखेला संपूर्ण खोपोली शहरातील आणि संपूर्ण मतदारसंघातील सगळेच आपण शिवसेनेचे कार्यकर्ते, सर्व संपूर्ण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आपण सर्वांनीच या ठिकाणी 26 तारखेपासून मंगेश आप्पाची झालेली क्रूरपणे हत्या या संदर्भात आपण ज्या पद्धतीने आपण कालोखे परिवाराच्या बरोबर आपण सर्वजण संपूर्ण शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आपण सगळेच जण ठामपणे मंगेश आप्पाच्या बरोबर ठामपणे आपण सारेजण उभे राहिलेला आहोत. आजही आपण या ठिकाणचा हा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी मानसीताईचं कुंकू ज्या नराधामांनी पुसलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण साऱ्या भगिनी मोठ्या संख्येने आज या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या आहेत. साईबाबा नगरमध्ये मी पाहतोय की आपण सातत्याने आज 3 दिवस झाले सातत्याने आपण त्या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी आपण त्या चौकामध्ये बसून राहिलेल्या आहात. आपण या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कालोखे परिवाराबरोबर मंगेश आप्पा कालोखेच्या परिवाराबरोबर
त्याच्या दोन्ही मुली या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये वडिलांचं एवढं मोठं दुःख घरात असताना सुद्धा या दोघी मुलींनी कॅन्डल हातात घेऊन बॅग हातात घेऊन मंगेश अप्पांच्या मारेकरांना आपल्या वडिलांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, उर्वरित आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे यासाठी या दोन्ही भगिनी आपल्या वडिलांचं दुःख बाजूला ठेवून या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत, न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. माझी